शिर्डीमध्ये येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताच्या मुखात ओम साईराम हा आपल्याला जप पाहायला मिळतोय। एकमेकांना भेटणारा साई भक्त सुद्धा ओम साईराम म्हणतोय। काय आहे या मागचं कारण, काय आहे शिर्डीतल्या रामनवमीचा इतिहास आणि याबद्दल शिर्डीमधील साई मंदिराचे निवृत्त पुजारी दिलीप सुलाखे गुरुजी यांच्याकडून जाणून घेतलेले आहेत। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी पाहुयात। गुरुजी नेमका साईराम हा शब्द का बोलला जातो? साईनामाचा जयघोष होतो, भाविक येतात साईराम म्हणतात, कारण काय? इथे साईराम म्हटले असलं तरीही बाबांच्या सल्ल्याने, बाबांच्या आज्ञाने बाबाने श्रीराम जन्म महोत्सव इथे सुरू केलेला आहे। साईराम नेमकं का म्हणलं जातं? रामाचं रूपामध्ये साई भक्त जे आहेत ते साईबाबांना बघतात। अध्याय साई सच्चरित्र अध्याय 29 मध्ये मद्रासचे साई भक्त आले होते आणि सर्वांना बाबा बाबाच्या रूपात दिसले, परंतु त्याच्या एका भगिनीला बाबाने त्यांच्या इष्ट देवता त्यांची श्रीराम प्रभू होती आणि त्यांनी इष्ट देवता म्हणजे प्रत्यक्ष रामाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे, याचा उल्लेख साई सच्चरित्र अध्याय 29 मध्ये आहे। इतकंच नव्हे तर बाबांचे उपासनी महाराज जे अत्यंत जवळचे होते, ज्यांनी संस्कृत मध्ये जे स्तोत्र लिहिलेलं आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। अजन्माद्यम एकम परब्रह्म साक्षात स्वयं संभवम राममेवावतीर्णम भवद्दर्शना संपुनीतः प्रभोहम नमामीश्वरम सद्गुरुम साईनाथम। म्हणजे हे प्रभू, हे साईनाथाला त्यांनी ब्रह्मस्वरूप म्हटलेलं आहे, विष्णू स्वरूप म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर त्याला राम रूप सुद्धा म्हटलेलं आहे। अशा या साईनाथाला माझा साष्टांग नमस्कार असो, हा त्यांचा अर्थ आहे। आणि त्याला अनुसरून भक्त सुद्धा जसं दासगणू महाराज बाबाला विठ्ठल स्वरूप म्हणत होते, तसं आपले आज साई भक्त त्यांना विठ्ठल स्वरूप म्हणत असले तरी साईबाबांना रामाच्या रूपात बघतात, म्हणून त्यांना सर्व साई भक्त साई राम असं संबोधलं जातं। साईनामाचा जयघोष करत लाखो साई भक्त साईनगरीमध्ये दाखल झालेत। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।